तर रत्नागिरीमधून महत्त्वाची बातमी आहे। रत्नागिरीच्या दापोलीतील साई रिसॉर्टवरची तोडक कारवाई मागे घेण्यात आली आहे। मालक सदानंद चव्हाण स्वतः अनधिकृत बांधकाम तोडणार आहे। स्वखर्चाने अनधिकृत बांधकाम हटवण्याचं पत्र न्यायालयात सादर करण्यात आलंय। न्यायालयाला पत्र सादर करतानाच तोडक कारवाईचा निर्णय मागे घेण्यात आलाय। साई रिसॉर्टच्या शेवटच्या मजल्यावरचं बांधकाम हे अनधिकृत आहे आणि आता या तोडक कारवाईचा निर्णय हा मागे घेण्यात आलाय। समुद्र किनारपट्टीवरती साई रिसॉर्ट उभारण्यात आलं आणि ह्या रिसॉर्टमध्ये सदानंद कदम आणि तत्कालीन मंत्री अनिल परब यांचा संबंध असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आणि यानंतर हे रिसॉर्ट जे आहे हे पाडण्यासंदर्भामध्ये प्रक्रिया सुरू झाली आणि ह्यामधला इनलिगल भाग जो दिसतोय तो वरती असणारा टेरेस आहे। या टेरेसच्या खाली असणारा परिसर म्हणजे हा टेरेस जो आहे हा टेरेस सुद्धा परवानगी घेऊन बांधला गेलेला आहे। म्हणजे साई रिसॉर्टचा टेरेस हा परवानगी घेतलेला अधिकृत अशा स्वरूपाचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय। जो त्याच्या खाली असणारी जी कौलं दिसत आहेत हा सगळा पॅसेज जो आहे हा लीगल स्वरूपाचा आहे, परवानगी घेतलेला आहे आणि सिद्ध झालेला आहे आणि त्याच्या खाली असणारा जो भाग आहे जे बांधकाम नाही आहे मात्र ज्या भिंती घातल्यात काचेच्या हा एकाच फ्लोअरचा जो भाग आहे मधला आणि ह्याच्यासाठी परवानगी घेतली नव्हती आणि म्हणून हा इनलिगल झालेला आहे। वास्तवात साई रिसॉर्ट हे तुटणार असा जो किरीट सोमय्या यांनी दावा जो केलेला होता हा दावा पूर्णतः या ठिकाणी फेल ठरलेला आहे। कारण CRZचे नियम बदलले गेलेले आहेत, याचा फायदा देखील आता रिसॉर्टला होणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने आता हे युद्धपातळीवरती काम देखील सुरू झालेलं आहे। तर सध्या साई रिसॉर्ट आम्ही पाडणार, साई रिसॉर्ट जमीनदोस्त करणार या सगळ्या गोष्टींना आज तरी पूर्णविराम मिळालेला आहे। पुष्टकात साळगावकर, TN मराठी, दापोली, रत्नागिरी।